मुंबई महानगरातील प्रकल्प वेगाने पूर्ण करणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। मविया सरकारकडून काही प्रकल्पांना ब्रेक लागलाय। आपण मुख्यमंत्री झाल्यावर विकास कामांवरील ब्रेक काढला। शिंदेंचा महाविकास आघाडी सरकारला टोला लगावण्यात आला। धारावी जगातील सर्वात मोठा प्रकल्प ठरेल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। जीवनमान उंचावण्यासाठी धारावीचा प्रकल्प गरजेचा आहे। गिरणी कामगारांना 1 लाख घरं देण्याचा संकल्प असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। जे देवेंद्रजींनी काम सुरू केलं त्याला ब्रेक लावला होता, पण मी आल्यानंतर तो ब्रेक काढून टाकला आणि जोरात गाडी पळायला लागली। बांबू कसं तुम्ही बघा, बांबूचा खूप वापर, बांबू ऑक्सिजन देतं, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं। बांबूचे बाय प्रॉडक्ट किती आहेत? बांबू म्हणजे 5 स्टार हॉटेल, एअरपोर्टचं फर्निचर बांबूचं झालेलं आहे। बांबूला असं तसं काय समजू नका। धारावीचं देखील पुनर्विकास जो, आता या घराला कमीत कमी 2 कोटी रुपयाच्या किमतीचं हे तुमचं घर आहे। धारावीत देखील घरं होतील तेव्हा देखील जे आज ज्या पद्धतीने राहत आहेत, अगदी चिखलामध्ये, गटाराच्या पाण्यातून, अगदी अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि त्यांच्या एका छोट्याशा घरामध्ये एवढे लोक राहतात, 10, 12, 8, 5 ते शिफ्ट वाईज झोपतात, शिफ्ट वाईज काम करतात। अशा पद्धतीने त्यांचं जीवनमान आहे। मग ते बदलायचं नाही का? आणि म्हणून धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प ठरेल आणि लोक, जगभरातले लोक तो प्रकल्प बघायला येतील। शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार। गिरणी कामगारांसाठी देखील जवळपास आपण 13,000 घरं दिलेत। 1 लाख घरं गिरणी कामगारांना देखील, जे आपण त्यांची पात्रता हे केलेली आहे आणि पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर अचूक सर्वेक्षण केलं आणि 1 लाख गिरणी कामगारांना देखील घरं देण्याचा संकल्प सरकारने केला आहे। आणि मुख्यमंत्री आम्ही दोघंही, अजितदादा आम्ही या ठिकाणी आम्ही जबाबदार आहोत आणि त्यांना घरं देण्याची जबाबदारी आमची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।